कारणास्तव जर पाहिलं तर ऑनसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सातत्यानं त्याच्या लाईन आणि लेंथवरती त्यानं कॉन्सन्ट्रेट केलंय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये ही विकेट गोलंदाजांना मदत करणारी हे चित्र आपण पहिल्या 4 दिवसांमध्ये पाहिलं. कालचा आणि 6वा दिवस म्हणजे 5वा आणि 6वा दिवस जर पाहिलं तर याला थोडासा अपवाद राहिला, परंतु गोलंदाजानं जर का अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर मारा केला ना तर एक चांगली कामगिरी निश्चितच पाहायला मिळू शकते. यावेळेला मात्र हात खुले करण्याची संधी, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. इनफिल्ड क्लिअर करण्याचा मानस. टाइम अजूनही या चेंडूवरती प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. याचं कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा धीम्या गतीनं बॅटवर येताना पाहायला मिळतोय. तर निश्चित स्वरूपाने आता मात्र हात खुले केलेत की काय असं म्हणावं लागेल. हलकासा ओव्हरपिच चेंडू त्याला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. पहिली धाव इथे मात्र धाव फलकावरती अंकित केली गेली आहे. तब्बल 4 चेंडूंची वाट पाहावी लागली प्रवीण सर, त्यानंतर पहिला धाव इथे मात्र अंकित केला गेलाय धाव फलकावरती. प्रवीण ऑन स्ट्राईक. यावेळेस ज्याचा मी उल्लेख केला होता त्याचा कव्हर स्पेशल आहे, तो स्टायलिश आहे, तो नजाकतने नटलेला आहे. कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळून दिलाय फटका, कव्हरच्या क्षेत्रामध्ये येतोय. चौकार. मुख्य ओळख मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दिसू लागली आहे. पहिला चेंडू, पहिलाच फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये, चौकार येतोय आणि पुन्हा एकदा प्रवीण मैदानाच्या आतमध्ये बरसू लागलाय की काय असं म्हणावं लागेल. जे क्रीडा रसिक त्याची फलंदाजी पाहण्यासाठी आलेत ते मंत्रमुग्ध झालेत फटक्याने. या सर यावेळेला मात्र थोडासा पॅड लाईनवरचा चेंडू होता. खरं तर उजव्या एसटीच्या बाहेरच्या चेंडूवरती अपिच ड्राईव्ह करणं, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये चेंडू खेळणं, उजव्या एसटीच्या बाहेरच्या चेंडूवरती प्रहार करणं ही ओळख राहिली आहे प्रवीणची. आणि त्यांनी मागील चेंडूवरती त्याची प्रसिद्धी देखील पाहायला मिळाली आणि कदाचित गोलंदाजानं हेच हेरलं. यावेळेला त्याला मिडल अँड लेग स्टिकवरती चेंडू केला. बचावात्मक पावित्र्य या ठिकाणी पाहायला मिळालं. सिंगल धावफलकावरती या ठिकाणी निश्चित जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा आपण धावफलकावर पाहतोय. 5 धावा. एक संत सुरुवात आहे, एक सावध सुरुवात आहे. ज्या प्लेइंग कंडिशन्स आहेत, कारण 4 षटकांची ही लढत असणार आहे, त्यामुळे प्रशांत थोडासा वेळ या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये घेतला जातोय. खरं तर पॉवर प्लेमध्ये म्हणजे पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतो हे समीकरण सहसा आपल्याला पाहायला मिळतं, परंतु इथे मात्र थोडासा सावध पावित्रा निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. नियमाचं बंधन आहे मित्रांनो, वेळेचं बंधन आहे. तर प्लीज मी विनंती करेन पंचांना देखील की सातत्याने इन्स्ट्रक्शन द्यायचे खेळाडूंना. आज मात्र तुमच्या भोवती नियमांचं जाळं सातत्याने आम्ही वेटीस धरणार आहोत. प्लीज 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 थोडंसं स्पीडअप करा. आज 9 मॅचेस आपल्याला खेळायचे, बक्षीस वितरण आपल्याला करायचे, वेळेची कमतरता आहे, वेळेची पाबंदी आहे. आणि आज तुम्ही आम्हाला सकाळच्या सत्रामध्ये सपोर्ट कराल आणि जर का फायनल मध्ये तुम्ही सेकंड इनिंगला आलात त्याचा फायदा तुम्हालाच होईल. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर आज संध्याकाळच्या सत्रामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील आपण या मुख्य मंचावरती पाहणार आहोत, ज्यांच्या सहकार्यानं या स्पर्धा आपण आज यशस्वीतेच्या उंच शिखरावरती पाहतोय. एकाच वेळेला सकाळच्या माध्यमातून जर पाहिलं तर महाराष्ट्रभर या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये नाशिक आहे, नागपूर आहे, पुणे आणि त्याचबरोबर मुंबई आणि मुंबई विभागाचं हे लाईव्ह प्रक्षेपण जर आपण पाहिलं तर सकाळच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. 5 धावा धाव फलकावरती. नवीन गोलंदाज ट्रॅक एंड कडून येतोय, अर्थातच महेश पाटील. पहिला चेंडू इथे मात्र योग्य टप्प्यावरती टाकला गेला. थोडासा यॉर्क करण्याचा प्रयत्न, वाईडी शॉर्क आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथं मात्र पाहायला मिळतोय. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय प्रवीण सर की पहिलं षटक काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. जाळेबंदी केली की काय असं म्हणावं लागेल, पायांमध्ये बेड्या लावल्यात की काय असं म्हणावं लागेल. अक्षरशः दोन्ही फलंदाज शांत आपल्याला पाहायला मिळाले. प्रवीण नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये आहे, जोपर्यंत प्रवीण आहे तोपर्यंत धावा येतील, परंतु हात खुले करावं लागेल. लोअर फुलटॉस चेंडू, चुकीचा फटका, टायमिंगचा अभाव कुठेतरी म्हणावा लागेल. सर्वाधिक मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज प्रवीण बॅक टू द डगआउट.
खेळाडूसाठी अक्षरशः जाळं विणलं गेलं होतं आणि त्या ट्रॅपमध्ये हा मासा गळायला लागलाय. खूप मोठी सफलता आहे, खूप मोठी विकेट आहे. त्यामुळेच की काय आता आपण पाहतो की कारिवली संघाची ताकद ही थोडीशी बळावली गेली असेल. सेकंड पॉवर प्ले चालू आहे, माफ करा, या ओव्हरमध्ये जे करायचं होतं ते साध्य केलंय गोलंदाजाने आणि पहिला मोठा धक्का निश्चित स्वरूपाने भरपूर काय सांगणार आहे. खरं तर या ठिकाणी संघनायकाचं कौतुक करायला हवं. ज्यावेळेला महेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि एक लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि जर आपण पाहिलं तर शॉर्ट पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन हे क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये, म्हणजे एक जाळं बिंडलं गेलं होतं, एक ट्रॅप रचला गेला होता. यावेळेला चेंडू हवेमध्ये, बॅट इज अ लिडिंग एज, आणखीन एक सफलता इथे मात्र बॅक टू बॅक. दुसरा फलंदाज बॅक टू द डग आउट. होता तो अजूनही मैदानावरती आहे. या स्पर्धेमधला पहिला सामना खेळत असताना परेशच्या बॅटमधून आपण सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या पाहिली होती आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू आपण पाहिले, त्यांनी चांगल्या धावा केल्या. परंतु या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये खेळत असताना परेशच्या बॅटमधनं त्या धावा आल्या, त्यामुळे त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे. सध्याच्या क्रिकेट हंगामामध्ये तो चांगली कामगिरी करतोय आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता येणाऱ्या फलंदाजानं केवळ स्ट्राईक रोटेट करत राहणं ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे. थोडीशी पावलं अडखळलीत आणि पावलं अडखळल्यानंतर गोलंदाजानं चेंडू रिलीज न करणं हे कधीही संघासाठी चांगलं असतं, कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की गोलंदाज थोडासा अडथळा निर्माण होतो, त्यावेळेला थांबतात. ही चांगली गोष्ट आहे. एक प्रोफेशनलिझम तुमच्या क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारच्या स्टेजवरती, अशा प्रकारच्या लेवलला ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळताना त्यावेळेला या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. चेंडू बॅटचा जो संपर्क आहे ना अपेक्षेप्रमाणे होत नाहीये. लेगबायचा इशारा आलाय, शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. आतापर्यंत संघर्षमय इनिंग राहिली आहे परेशची, परंतु असं म्हणतात ना की जिथे वादळ येणार असतं ना तिथे काही काळ शांतता असते. कदाचित पहिल्या 2 षटकांमध्ये मंगलमूर्ती काळुंद्रे संघाची ही शांतता आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर का परेश मैदानावरती 4ही षटकं उभा राहिला ना तर एक सन्मानजनक धावसंख्या निश्चितच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळू शकते. परेश, नो डाऊट मित्रांनो, ज्या वेळेला आपण मैदानावरती उतरतो त्यावेळेला 4 षटकांची मॅच असू द्यात, 5 षटकांची मॅच असू द्यात, तुम्हाला मल्टिपल गोलंदाज वापरण्याचा विकल्प हा वापरावाच लागतो आणि मॅन्डेटरी असतं, ते नियमाच्या बंधनामध्ये असतं. परंतु एक बॅट्समन जर का 5 ओव्हर उभा राहिला तर तो एक चांगली भक्कम स्कोर कार्ड देखील बनवू शकतो. म्हणजे इथे जर का सांगायचं म्हणलं तर तारणहाराच्या रूपामध्ये परेश आपल्याला पाहायला मिळणार का? तो संघाला पुन्हा एकदा सावरणार का? कारिवली संघ नो डाऊट त्यांची जी मुख्य स्ट्रेंथ आहे, त्यांची गोलंदाजी, त्यांचा अटॅक, तो अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय स्कोर जाऊन पोहोचला अगदी 9च्या घरामध्ये. फलंदाज बाद झालेले आहेत आतापर्यंत आपण पाहतोय 2. 9 धाव फलकावरती आहेत. संघ अडचणीमध्ये आहेत, याच्या शंकाच नाहीयेत. पाण्याची मागणी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केली गेली आणि पाण्याची मागणी हा तर फक्त एक बहाणा आहे. कानमंत्रणा हाच एक त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. तर बघूया ती कानमंत्रणा. 9 रन झालेत, 9 रन ऑन स्कोर कार्ड. अद्याप देखील आपण पाहतोय की 12 चेंडू झालेत, परंतु संख्या अगदी सिंगल आकड्यामध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. उशिरा जे प्रेक्षक वर्ग आमच्याशी जुडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, आजच्या दिवसातील ही पहिलीच मॅच जी मात्र खेळवली जाते मंगलमूर्ती काळुंद्रे त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो की मिनेश 11
यस, एक छोटंसं करेक्शन होतं. मिनेश 11 जय बजरंग कारिवली संघ कमालीची गोलंदाजी करतोय. खूप चांगला मारा चाललाय. आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांनी अक्षरशः थांबून ठेवलं की काय असं म्हणावं लागेल. डांबून ठेवलंय मी तर एवढंच म्हणेन. तर बघूयात नवीन गोलंदाज, नवीन पेशकश, नवीन प्रस्तुती. बॉलिंग मार्कवरती कोण असणार आहे. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रत्येक नावाचा विकल्प वापरला गेलाय. म्हणजे आघाडीचे तीनही नवीन गोलंदाज वापरले गेलेत. 4 षटकांची मॅच आहे ही आणि 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. नवीन गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र स्लॉक स्वीपच्या माध्यमातून ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण कम्मालीचं आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र चेंडूला काय कम्मालीच्या पद्धतीने गॅदर केलं गेलंय आणि थ्रो बघा किती सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्या टीम मध्ये तुमची फिल्डिंगची स्ट्रेंथ भरपूर काय सांगून जाते. ज्यावेळेला तुमचे क्षेत्ररक्षक तुम्हाला साथ देतात, ते चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतात, एवढ्या चांगल्या पद्धतीचे सरळ विकेट किपरच्या दिशेने जेव्हा थ्रो देतात, त्यावेळेला आपण पाहतोय की एक वेगळा दबाव हा फलंदाजांवरती पडतो. जिथे 2 घ्यायच्या असतात आणि जिथे 2 होणाऱ्या देखील असतात, तिथे फक्त सिंगल मध्ये शांत राहावं लागतं. प्रवीण सर. निश्चितच यावेळेला मात्र सरळ बॅटनं खरं तर हा चेंडू खेळणं अपेक्षित होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल मध्ये हा चेंडू होता आणि आणखीन एक सफलता. लगातार विकेट तू चल मैं आया, मी आलोय तू चल, यासारख्या काही गोष्टी घडतात की असं म्हणावं लागेल. आघाडीला आलेल्या फलंदाजांनी दाखवलेला निष्काळजीपणा आता कुठेतरी अंगलटी आलाय की काय असं म्हणावं लागेल. एकाही खेळाडूला विकेटवरती थांबता येत नाहीये. एकाही खेळाडूला विकेटवरती पार्टनरशिप बनवता येत नाहीये. एकाही खेळाडूला विकेटवरती थांबून सिंगल डबलच्या माध्यमातून स्ट्राईकला रोटेट करत स्कोर कार्ड हालतं ठेवता येत नाहीये. आणि याच गोष्टीचा फायदा कुठेतरी कारिवली संघाने उचललाय की काय असं म्हणावं लागेल. ज्यावेळेला जयेश भोसले सर टॉस घेत होते, कारिवली संघाला विचारलं की तुम्ही टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असणार. त्यावेळेला कारिवली संघाने सांगितलं की सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये खेळणं तेवढं लवचिक नसतं शरीर, आणि या गोष्टीचा आम्ही नक्की विचार करू आणि क्षेत्ररक्षणाच्या दिशेने आम्ही जाऊ. आणि हीच गोष्ट कुठेतरी हेरवले की काय. सकाळ सकाळचं कडक ऊन आता मात्र त्यांना एक वेगळी ताकद देत आहे. फलंदाज कुठेतरी जखडले जात आहेत आणि गोलंदाज मात्र सुसाट पाळालेत. ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय व्ही शेप मध्ये. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह 6 धावांसाठी येतोय सकाळ चॅम्पियन कप. दमदार षटकार. षटकार नव्हता तर हा अप्रतिम असा फटका, शक्ती ऑन रूफ षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु प्रवीण सर, हा ऑन रूफ नाहीये, आउट ऑफ द रूफ आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच या ठिकाणी पहिला आत्मविश्वास पूर्ण फटका, आणि हा फटका येण्यासाठी तब्बल 13 चेंडू लागलेत. पहिल्या 12 चेंडूंमध्ये अशा प्रकारची फलंदाजी होणं अपेक्षित होतं, परंतु परेश अजूनही मैदानावर. या फटक्याचा सर्वाधिक इफेक्ट जर कोणत्या खेळाडूवर होईल ना, तर तो परेशवर होईल. इथे मात्र आणखीन एक दमदार स्ट्रोक, परंतु मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. पुरेसा अवधी कंप्लीट केला जातोय झेल, आणि आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सर, मला असं वाटतंय की आज काळुंद्रे संघ घरामधून निघत असताना घरातल्या एखाद्या महिला भगिनी त्यांची नजरच काढली नाहीये, आणि इथं मैदानावरती नजर लागली की काय असं म्हणावं लागेल. कारण की बहुतेक वेळेला आपण जेव्हा शुभ कार्याला बाहेर निघतो, एका युद्धासाठी बाहेर निघतो, तर एक परंपरा असायची की त्या योद्ध्याची, त्या खेळाडूची अक्षरशः त्याची आई, त्याची बहीण, त्याची बायको नजर काढायची. आणि कदाचित आज काळुंद्रे संघ घरामधून निघत असताना अशा प्रकारची घटना घडलेली नाहीये आणि नजर लागली काय आज म्हणावं लागेल मैदानावरती. एक मोठा संघ जो मात्र हतबल झाला अक्षरशः मैदानावरती. निश्चितच काळुंद्रे संघाचा जर विचार केला तर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विक्रम याच संघाच्या नावावरती आहे, आणि सर्वात कमी धावा डिफेंड करण्याचा विक्रम देखील याच संघावरती आहे. म्हणजे एक असा विक्रमवीर संघ तो मात्र संघर्ष करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, चेंडू थांबणार नाहीये. इट्स आउट ऑफ द पार्क. यावेळेला मात्र येतोय आणखीन एक शक्ती ऑन रूफ षटकार.
हाच तो काळुंद्रे संघ आहे ज्यांनी धारावीच्या अगेन्स्ट 32 धावा त्यांना काढून दिल्या नव्हत्या. म्हणजे या काळुंद्रे संघाकडे गोलंदाजीची ताकद काय आहे ना ती त्या संघाला माहिती आहे. परंतु हे शेवटचे 6 चेंडू निर्णायक असेल. कारिवली संघाला माहिती आहे की या क्षणी जो फटका गेलाय हा देखील डोकेदुखी बनू शकतो. त्यांनी मनामध्ये ठाम निर्धार बांधलाय, जेवढ्या कमीत कमी धावसंख्येमध्ये आम्ही काळुंद्रेला आत्ता थांबू ना तेवढीच चांगली जमेची बाजू ही आमच्यासाठी असेल. शेवटचं षटक, निर्णायक षटक, हाणामारीच्या षटकामध्ये कुठला तो विकल्प असेल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना शांत मिळेल. कुठेतरी आता आपण पाहतोय की वाऱ्याची दिशा बदलली आहे, आता कुठेतरी वारं पलटलंय असं म्हणावं लागेल. 23 धावा, 23 धावा फलकावरती आल्यात. शेवटचे 6 बॉल शेष आहेत. निश्चितच प्रशांत म्हणतात ना की वक्त बदलते देर नाही लगती. अगदी ही योग्य वेळ आहे, कारण अभी नाही तो कभी नाही. या सामन्यामध्ये तुम्हाला जर का या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान कायम ठेवायचं असेल, प्रतिस्पर्धी संघ ताकदवान आहे नो डाऊट, दोनही संघ तुल्यबळ आहेत. दोनही संघानं या स्पर्धेमध्ये आपापली उपयुक्तता, आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. परंतु जो एक वेळ येतो ना सामन्यामध्ये तुम्हाला शिरकाव काढायचा, तो वेळ कदाचित हा आहे. परेश बऱ्याच कालावधी शांत आहे, आता मात्र त्याला आपलं रौद्ररूप या मैदानावरती दाखवावं लागेल. आणि संघासाठी महत्वाची जी धावसंख्या आहे, किमान 40च्या आसपास ही धावसंख्या जर का घेऊन गेला ना तर मात्र संघासाठी ती एक जमेची बाजू असेल. नजर बदलो नजारा बदल जाएगा. कदाचित ते चित्र पाहायला मिळणार का. शेवटचे 6 बॉल बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज अक्षय पाटील आलेत ट्रॅक एंड कडून. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटीची इनसाइड एज घेत चेंडू मात्र आपण पाहतो शॉर्ट फाईनच्या दिशेमध्ये येतोय. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. नौका फलंदाज कल्पेश घरत मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याने मात्र वैयक्तिक धावसंख्येचं खातं षटकाराने उघडलंय. शरीर यष्टी आपण पाहतोय थोडीशी सडपातळ आहे, परंतु त्याची टोलेबाजी ही अगदी मजबूत आहे. जो टोला त्याने षटकारचा मागच्या चेंडूमध्ये लगावला होता ना प्रवीण सर, जर का इथून 2-3 आले ना बघायची मजाच वेगळी येईल. निश्चितच आत्मविश्वास जरूर बळावणारा तो षटकार फलंदाजच्या बॅट मधून पाहिला होता. याही वेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, खरं तर कन्वर्ट करता आलं नाहीये. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात, अगदी त्या उक्तीप्रमाणे इथे 2 फुलटॉस चेंडू आले. खरं तर परेशला मिळालेला चेंडू ही फुलटॉस चेंडू होता, कनेक्ट करता आला नाहीये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर कल्पेश ज्यानं या स्पर्धेमध्ये एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केलाय, सलग 5 चेंडू त्यानं निर्धाव फेकण्याचा विक्रम पहिल्यांदा या मैदानावरती त्यानं केला. परेश चिखलेकर सर्वांच्या नजरा आता मात्र परेशच्या दिशेने आहेत. जे चाहते वर्ग युट्यूबच्या माध्यमातून त्याची बॅटिंग पाहतायत त्यांनी देखील देव पाण्यात सोडलेत की काय असं म्हणावं लागतील. परेश बाबा आता तरी मार हीच प्रार्थना करतायत. यावेळेस मात्र धीम्या गतीने चेंज ऑफ स्पेस इथं मात्र पाहायला मिळतोय. गती परिवर्तन वापरली गेली आहे, पूर्णपणे बीट होत आहेत. कुठे गेलाय तो परेश, हरवलाय की काय तो परेश, अक्षरशः त्या परेशला शोधावं लागतंय की काय. कुठेतरी परेश आता स्वतःशी पुटपुटतोय, मनामध्ये थैमान मांडलं गेलंय, प्रश्नांचं काहूर बाजलं गेलंय, प्रश्नांचं उत्तर दिलं जाणार का. प्रवीण सर डॉट बॉल आलाय. निश्चितच या ठिकाणी अशा प्रकारचा डॉट बॉल, एव्हरी डॉट बॉल इज अ क्राईम नाव, अशा पद्धतीचा हा चेंडू होता. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. इथे आज मी म्हणेन परेशचा दिवस मैदानावरती थोडासा अनलकी म्हटला जाईल, कारण अशा प्रकारचे चेंडू सहसा परेश मिस करत नाही. पहिला चेंडू आपण पाहिलं तर पॅड लाईनवरती होता, फाईनला क्षेत्रामध्ये चेंडू वळवण्याचा त्याचा माणूस, आणि आता तर मी म्हणेन की एक ज्युसी फुल टॉस होता आणि तो त्याला कन्वर्ट करता आलेला नाहीये. परंतु एक जमेची बाजू पंचांनी बीमर चेंडू घोषित केला. अर्थातच येणारा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. तानों के भट्टी में तपकर खिलाड़ी और निखरता है, जिस प्रकार से सोना भट्टी में तपकर और सुंदर बनता है. आता मात्र अक्षरशः आलोचनांचा पाऊस परेशवरती कुठेतरी पडतोय की काय, आणि तीच गोष्ट परेशला जाणवू लागली. अक्षरशः आपण पाहतोय की फुलटॉस चेंडू देखील तो मिस होऊ लागलाय. अजून एक नो बॉल असणार आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 फुलटॉस परेश साठी, 2ही नो. आणि ज्या चेंडूंवरती परेश अक्षरशः तुटून पडतो त्या चेंडूंवरती मात्र आपण पाहतो की परेश अक्षरशः शांत आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच या ठिकाणी आपण म्हणतो ना की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. खरं तर या ठिकाणी गोलंदाजाने 2 बीमर चेंडू या ठिकाणी हाताळले गेलेत. अगदी ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. चला पंचांना विनंती असेल प्लीज, बीमरसाठी आपल्याला या ठिकाणी रिव्ह्यू असेल, इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला रिव्ह्यू नसेल.
या ठिकाणी बिमारसाठी चेंडू तपासला जाईल. येस, तिसरे पंच आमच्या समवेत आहेत. टेक्निकल बाबी तपासल्या जातात. प्रशांत, चर्चा सुरू होते. येस, पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. म्हणतात ना की पण दोन बिमार चेंडू आले, त्या कारणानं गोलंदाज चेंज. अर्थातच या ठिकाणी गोलंदाज तुम्हाला बदलावा लागेल. एक बिमार टाकल्यानंतर तुम्हाला वॉर्नआउट केलं जातं आणि दुसऱ्या बिमार नंतर तुमची गोलंदाजी रद्दबातल केली जाते. प्रशांत प्रवीण नशिबाची साथ सर, मिळाली. यस यस, नशीब पुन्हा एकदा कुठेतरी धावून आलंय की काय, आणि पाठीराख्यांच्या प्रार्थना आता कुठेतरी रंगी आल्यात की काय असं म्हणावं लागेल. परंतु 3 बॉल शेष आहेत. काही घडू शकतं, काही बिघडू शकतो. या 2 बिमरमुळे गोलंदाज बाद झाला याची शंका नाहीये. परंतु आलेला यस स्कोर आपण पाहतोय. उमेश सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. स्कोर होतोय 29 रन. यस, नो +2 आहेत आत्ताच्या. 29 धावा झाल्यात. शेवटचे 3 बॉल शेष आहेत आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय परेश असतील. नाव बॅक टू द क्रिकेट. आपण पाहतोय की दवांची लाट पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत. रात्रभर साचलेलं दव आता मात्र उपस्थिती दर्शवते आणि मी देखील ही मॅच पाहायला आलोय हेच काहीतरी आमच्या टेक्निशियनला सांगतोय आणि अक्षरशः पुन्हा एकदा त्यांना सोडो की पळो करतोय. ओव्हर टू प्रवीण सर. निश्चितच आपण काल उल्लेख केला होता की पश्चिम भारतामध्ये पावसाच्या सरी आहेत. इथे आपल्याला दवाच्या सरी पाहायला मिळतात आणि उदयदिनच्या बऱ्याचशा ज्या यंत्रणा आहेत ना त्या हलवून टाकणारा हा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र पॅड लाईन वरचा चेंडू, खंबालीचा टायमिंग आहे. इथून मात्र पुनरागमन पाहायला मिळत आहे. मंगलमूर्ती काळुंद्र संघाचा. इट्स अ बिग हिट. शक्ती अनुरूप षटकार. आला आला आला. आता परेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो सापडला. जो परेश हरवला होता तो सापडला. बघा प्रवीण सर, हे 3 चेंडू भरपूर निर्णायक आहेत. या 3 चेंडूंमध्ये अजून जर का 2 मोठे फटके जर का पाहायला मिळाले होत्याचं नव्हतं होऊ शकतो. एक बूस्ट भेटेल, एक टॉनिक भेटेल, एक स्पिरिट भेटेल, एक एनर्जेटिक लहर स्कोर कार्डला भेटेल, ज्यामुळे मात्र आपण पाहतोय की स्कोर कार्ड चांगलं उंच आहे. 35 रन झालेत. 35 धाव फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल अद्याप देखील शेष आहेत. स्लो ऑफ स्वीप, अप्रतिम फटका, डोळ्याचं पारणं फेडणारा फटका होता आणि अक्षरशः डोळ्याच्या नजराण्याच्या पिटाऱ्यामध्ये कैद करावा एवढा देखना स्ट्रोक मात्र लावला गेलाय. निश्चितच प्रशांत, म्हणतात ना की नशिबाची साथ मिळते, फक्त त्या संधीचं सोनं करता येणं गरजेचं आहे. इथे मात्र संधीचं सोनं होत आहे. एक चूक संपूर्णपणे सामन्याचं चित्र पालटलं सर, गेलं. या फटक्यासाठी मी तर एवढंच म्हणेल, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग. एवढंच म्हणेल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि आता मात्र परेश मैदानाच्या आतमध्ये तुटून पडला. प्रवीण सर, मी 3 चेंडूंमध्ये 3 मोठ्या फटक्यांचा उल्लेख केला होता. 2 आले, तिसरा येणार का? निश्चितच अपेक्षा असेल आणि जे पाठीराखे पाहतायत हा सामना, कुठेतरी मी म्हणेन थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट होते. परेशच्या एंडला थ्रो केला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी, परंतु जी जबाबदारी होती ना त्या जबाबदारीला मी म्हणेन शेवटच्या षटकात का होईना, शेवटच्या 3 चेंडूत का होईना लीलया पार पडल्या. परेश बाद झालाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात. 42 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 43 धावांचं. शेवटच्या 3 चेंडूंसाठी तब्बल 17 धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटच्या 3 चेंडूंसाठी 17 धावा खर्च केल्या गेल्यात. हा जो आकडा आहे ना, हा कुठेतरी उराशी लागणारा असणार आहे. चला, या पुढील टॉस या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन जयेश सरांना की प्लीज आता मात्र आपण थोडीशी पावलं वेगाने टॉस का बॉस या ठिकाणी घेऊन यायचे, कारण की येणारा पुढील सामना आणि त्याचा मात्र आपला टॉस करायचा आहे. प्रशांत, या ठिकाणी चर्चा सुरू होती पहिल्या सत्राची. परेशनं खरं तर सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये थोडासा शांत राहिला. अपेक्षेपेक्षा धीम्या गतीनं धावा धावफलकावरती येत होत्या, परंतु नशिबाची साथ मिळाली आणि शेवटच्या षटकाच्या 3 चेंडूवरती मात्र तब्बल आलेल्या 17 धावेनं कुठेतरी सामन्याचं चित्र हे बदलण्याचं, पालटण्याचं काम केलं. सामना असेल पुढील सामना
तर मी विनंती करेन जय हनुमान सिद्धी करवले आणि त्याचबरोबर स्वर्गीय नितेश धनराज स्मृती अक्षय 11 कुडावे. तर चला प्लीज विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आला असेल तर उपस्थिती आपण दर्शवायचे. जयेश भोसले सर तिथे तुमची वाट पाहत आहेत. तर आज आपण पाहतोय की कर्नाळाच्या या दऱ्याखोऱ्यांमध्ये मी तर असंच म्हणेन की कडेकपारांमध्ये जो आवाज दुमदुमतोय अर्थातच रोशन पाटील सर मॅन फ्रॉम तारा आज मात्र ते आमच्या समेत जुडले गेले. ते देखील टॉस का बॉस इथे आपल्याला पाहायला मिळतील. परंतु जयेश सर इथे उपस्थित आहेत. तर विनंती असेल जय हनुमान सिद्धी करवले आणि त्याचबरोबर स्वर्गीय काही चेंजेस आहेत. तर आज अंतिम दिवस आहे प्रशांत. थोडेसे चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळतील जे संघ उपलब्ध आहेत, कारण आज रविवारचा दिवस आहे. इतरत्रही परिसरामध्ये स्पर्धा सुरू आहेत, त्यामुळे काही खेळाडू काही संघ या स्पर्धेमध्ये देखील दाखल होतील. परंतु तुर्तास चर्चा सुरू होती. पहा, ज्या खेळाडूनं पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला आणि पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये न्यूजपेपरमध्ये अर्थातच वृत्तपत्रामध्ये आपलं नाव कोरलं ना, तो पप्प्या खारीक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पप्प्या खारीकचा झंझावात, अर्थातच खारीकचा झंझावाती खेळी या हेडिंग खाली आपल्याला या स्पर्धेची पहिली बातमी ऐकायला मिळाली होती. आणि जो खेळाडू त्या बातमीचा खरं तर केंद्रबिंदू ठरला होता ना, तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. काल बलीभोईरला आपण पाहिलं 6व्या क्रमांकावरती येऊन 3ही सामन्यांमध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावण्याचा विक्रम त्याच्याही नावावरती आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. म्हणजेच काय तर विक्रमांची नोंदी असणारी आणि विक्रमवीर स्पर्धा म्हणून सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कपकडे पाहिलं जातं. सर आता ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जाते. प्रवीण सर आतापर्यंत जर का पाहिले तर रेकॉर्ड्स युट्यूब वरती होते, रेकॉर्ड्स व्हॉट्सअपला होते, रेकॉर्ड्स मोबाईलमध्ये होते, परंतु आता रेकॉर्ड्स न्यूज पेपरमध्ये लिहिले जात आहेत. आणि जेव्हा एखादी गोष्ट न्यूज पेपरला लागते ना, मी तर अशी म्हणेल की ती अबाधित होते. आणि मी तर म्हणेल की एखाद्या संघाची जी बातमी लागली ना, ती येणाऱ्या पुढच्या 4, 5, 10 पिढ्यांपर्यंत आपल्याला सकाळच्या माध्यमातून पाहायला मिळेल. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर धावांचं लक्ष 43 धावांचं लक्ष आहे. 42 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्यात आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सलामीच्या जोडीकडून पहिल्या षटकामध्ये चांगल्या सुरुवातीची अपेक्षा जरूर असेल, परंतु ज्या संघानं धावा 31 डिपेंड केल्यात ना, त्या संघासमोर आता चॅलेंज आहे सकाळच्या सत्रामध्ये 43 धावा डिपेंड करण्याचं. परंतु सर्वांच्या लक्ष जर कोणत्या खेळाडूवरती असेल ना, तर ते पप्प्या खारीक या खेळाडूवरती देखील असेल. 2 सलामीवीर फलंदाज यावेळेला दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. लक्ष विजयासाठी 43 धावांचं आणि या 43 धावांचा पाठलाग करत असताना स्ट्रायकिंग एंडला प्रतीक आणि नॉन स्ट्रायकिंगला मात्र मोहित गरत. ज्या जोडीनं गोलंदाजीची सुरुवात केली तीच जोडी आपल्याला यावेळेला फलंदाजीची ही सुरुवात करताना पाहायला मिळते. पहिला चेंडू वेगवान परंतु दिशाहीन. अतिरिक्त खांद्यांचा वापर या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे यस पिचिंग पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रेफर केलं जाते. एक्झॅक्टली चेंडू कुठे पिच झाला, विकेटच्या बाहेर तो चेंडू पिच झाला की इनलाईन पिच झाला, एक्झॅक्टली कुठे पिच झालाय हे मात्र या ठिकाणी पाहिलं जाईल. टेक्निकल गोष्टींचा विचार केला जाईल. पहिला सामना आजच्या या अंतिम दिवसातील आपण पाहतोय. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेतील अव्वल दर्जाचा संघ कोणता, प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण, द्वितीय क्रमांकाचा मानकरी कोण. प्रवीण सर अगदी सांगायचं म्हणलं ना, काल सायंकाळच्या सत्रामध्ये कामोठ्यामध्ये चहा पिण्यासाठी गेलो होतो आणि तिथे काही क्रीडा रसिक होते, खेळाडू होते, ते आवर्जून सकाळच्या स्पर्धेचं कौतुक करत होते. आणि सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडला होता की एवढं मोठं प्लॅटफॉर्म, एवढी मोठी स्पर्धा आणि प्रत्येकाच्या नावं अक्षरशः न्यूज पेपरला येत आहेत, परंतु उद्या जेव्हा फायनलची ट्रॉफी उचलली जाईल त्यानंतर जी नावं असणार ना, ती नावं अक्षरशः सोन्याहून पिवळी असणार आहेत. आणि ते आम्हाला पाहायचंय. यासाठी आम्ही आज रविवारची वाट नाही पाहतोय, तर आम्ही सोमवारची वाट पाहतोय. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे. आणि तो कोणता भाग्यवान संघ असेल जो आपल्या प्रतिभेच्या जोरावरती मी म्हणेन की या सुवर्ण अक्षरानं लिहिल्या जाणाऱ्या इतिहासामध्ये आपलं नाव कोरेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज प्रतीश ज्या पद्धतीचा मारा करतोय ना, प्रतीशचं खरं तर कौतुक करावं लागेल. एक युवा गोलंदाज आहे, प्रतीश आहेत. प्रवीण सर लांबलचक असा रनअप, त्याचा फॉलो थ्रू, त्याचा रिदम आणि ज्या वेगाने तो गोलंदाजी करतो ना, मी तर एवढंच म्हणेन रफ्तार का राजा.
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेग 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 प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काय एखादा आगीचा निखारा टाकावा आणि त्या निखाराला स्पर्श झाला तर होरपळून जावं एवढा भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या वेगानेच या होरपाळ्यामुळेच फलंदाज कुठेतरी चेंडूपासून लांब राहतो की काय, स्वतःला थोडासा डिफेन्स करतोय, सावध पावित्रा घेतोय, पहिलं षटक हलक्या हाताने खेळायचंय की काय असं तो मनामध्ये चंग बांधतोय. निश्चितच पहिल्या सत्रामध्ये जे काही घडलं ना त्याचा लेखाजोखा आपण या ठिकाणी निश्चितच पाहिला. अगदी कारिवली संघाला देखील कमी लेखून चालणार नाही, कारण कारिवली संघ देखील अनेक स्पर्धा गाजवणारा हा संघ आहे. आणि या धावांचा या सिंगलनं जर आपण विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर मर्यादित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 43 धावांचा करायचा आहे पाठलाग. आणि इथून जर का पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अपेक्षा होती की थोडेसे आक्रमक फलंदाजी पाहायला मिळेल, जे फील्ड रिस्ट्रिक्शन आहे त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळेल, परंतु नाही आहे. ज्या विकेटवरच्या कंडिशन्स आहेत, ज्या ठिकाणी ओलसरपणा आहे, जो ड्यू फॅक्टर आहे, तो मात्र कुठेतरी इफेक्टिव्ह आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. यावेळेला स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलाय. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीचा वरचा हा चेंडू होता. खरं तर यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फसला, चेंडूवरचं नियंत्रण हरपला. नो चेंडूचा इशारा आलाय. नो प्लस धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील. प्रवीण सर, या गोलंदाजाचं एक मी कौतुक करेन, एक स्तुती करेन, कारण की या गोलंदाजाने ना तिसऱ्या पंचांसाठी कॉल केला गेलाय ओव्हर द वेस्ट साईडसाठी. तर पाहूयात आमचे तिसरे पंच काय करतायत. टेक्नॉलॉजीचा खूप चांगला वापर मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण सर, टेनिस क्रिकेटला वेगळे सुगीचे दिवस आलेत. एकच स्पर्धा अशीच काहीतरी काही दिवसांआधी मी हेडलाईनला पाहिली, सोशल मीडियावरती पाहिली की तिथं आता लेग बिफोर विकेटसाठी देखील यस प्रहार चषक, सॉरी माफ करा, एका ट्रॉफीमध्ये आपल्या त्या टेक्नॉलॉजीचा देखील वापर होताना पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा येतोय. यस प्रवीण सर, डे बाय डे आपण पाहतोय की टेक्नॉलॉजीचा वापर हा आता मात्र आपल्या लोकल क्रिकेटला देखील व्हायला पाहायला मिळतोय. सुगीचे दिवस टेनिस क्रिकेटला निश्चित स्वरूपाने आलेत. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि विकेट सिटिंग अशा प्रकारचं ते तंत्रज्ञान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विकसित झालेलं आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटचं हे आधुनिक स्वरूप मात्र आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. तुर्तास जाऊयात. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. ऍडव्हान्टेज आहे फ्री हिटचा चेंडू, हात खुले काढायची संधी. बॅटनं प्रहार केला. एखादा टेनिसपटू ज्या पद्धतीनं फोरआर्मचा फटका लगावतो ना, अगदी त्या प्रकारचा हा फटका होता. सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती येईल. झेल टिपला गेला, परंतु जर पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू होता. फलंदाज सुरक्षित आहे. आणि एकूणच जर धावसंख्येचा विचार केला तर आणखीन एक धाव ही धावफलकावरती अंकित केली जाते. आकाश गिरी होते, कमालीचं क्षेत्ररक्षण आकाश गिरी करतायत. तटबंदी काय मस्त उभी केली गेली आहे. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की यष्टांच्या मागे उपस्थित असलेला परेश संपूर्ण मैदानाचं केंद्रस्थान आहे, केंद्रबिंदू आहे. तिथून मात्र संपूर्ण मैदानाला तो कंट्रोल करतोय. गोलंदाजाचं मी विशेष कौतुक करेल, त्याच क्षेत्रामध्ये गोलंदाजी करतायत ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. यॉर्क करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. काळुंद्रे एक्सप्रेस म्हणावा लागेल या खेळाडूला. ज्या वेगाने तो गोलंदाजी करतोय, ज्या वेगाने तो इथं मात्र पिचिंग करतो, पाहावं आणि फक्त पाहावतच राहावं अशा प्रकारची त्याची गोलंदाजी झाली आहे. त्याचा रिलीज ऑफ फाईट, त्याच्यानंतर त्याचं आपण पाहतोय की त्याची लाईन, त्याची लेंथ, त्याचं हे सर्व काही जे मिश्रण आहे ना, अक्षरशः प्रेमामध्ये पाडते. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. और पिच चेंडू होता परंतु टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से हम भी देना चाहते हैं लाला, हेच मात्र सांगितलंय. आणि चेंडूला मात्र इथून उडाण आला. 6 धावांसाठी येतोय षटकार. संघर्षाच्या तालमीमध्ये योद्धे तयार होतात आणि हा योद्धा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी मात्र षटकार येतोय प्रतीकच्या बॅटिंगमधून. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 12च्या घरामध्ये. प्रवीण सर, 43चा पाठलाग करायचा आहे. प्रत्युत्तरा दाखल 12 धावा धावफलकावरती आलेत. 18 चेंडू, आवश्यकता असेल 31 धावांची. प्रति षटकामागची जर का सरासरी सांगायची म्हणली तर काळुंद्रे संघाला 10ची आहे, कारण की त्यांना 1 धाव कमी करायला भाग पाडायचा आहे. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी जर का सांगायची म्हणले तर 10.33चे, म्हणजे हा जो .33चा फरक आहे ना, तो कुठे थांबवला जाणार. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर
या धावा या अगोदर याच मैदानावरती डिफेंड केल्या गेल्यात, परंतु त्यावेळेला वेगळी परिस्थिती होती. यावेळेला कारिवलीसारखा ताकदवर संघ तुमच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. मिनेश 11 जय बजरंग कारिवली. मिनेश सर देखील काही क्षणातच आपल्या समेत या स्पर्धेच्या माध्यमातून जुडले जातील आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा संघ आहे आणि सदैव क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी राहणारं असं एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतो मिनेशजी पाटील सर आणि त्यांच्या माध्यमातून मात्र हा संघ या ठिकाणी पुरस्कृत केलेला आपल्याला पाहायला मिळतो. 12 धावा धावफलकावरती आलेत. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. रायगड ग्रामीण क्रिकेटमधील दोन मजबूत संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपलेत. मित्र एवढंच म्हणेल की दोन वाघ एकमेकांच्या समोर आलेत आणि जेव्हा वाघ वाघाला भिडतो त्यावेळेला मात्र जे रूप असतं ना युद्धाचं हे खूप वेगळं असतं आणि त्याच प्रकारचा काटाकीर मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण सर, मी तर म्हणेन की या मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा काय असतो ना क्रिकेटचा ते अगदी जवळून पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती कल्पेश घरत पहिला चेंडू डॉट टाकतोय. बघा कल्पेश जेव्हा बॅटिंगला आले होते तेव्हा त्यांनी षटकाराने खातं उघडलं होतं आणि जेव्हा गोलंदाजीला आलं तेव्हा तो मात्र डॉटने खातं उघडतोय गोलंदाजीचं. म्हणजे या खेळाडूकडे असलेली गुणवत्ता, या खेळाडूकडे असलेला दर्जा, या खेळाडूचा असलेला क्वालिटी ऑफ क्रिकेट हे सर्व काय तो मात्र दर्शवतोय. अगदी अगदी कमी वयामध्ये त्याला मिळालेलं स्थान, एक उदयनमुख खेळाडू, एक यंगस्टर म्हणून काय असतं ना हे त्यांनी मात्र दर्शवलंय. धीम्या गतीने टाकलेला चेंडू आधीच ओळखला होता, हॅप ट्रॅकर होता. अगदी विकेटच्या मधल्या टप्प्यामध्ये चेंडू पडला ज्यामुळेच की काय आपण पाहतोय फलंदाजाला कळला आणि चेंडूला मात्र उडवला. 6 धावांसाठी आलाय षटकाराचा टोला. शक्ती ऑनरूप षटकार. जरूर 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 आपले ऑफिशियल जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचं देखील आपल्याला कौतुक करावं लागेल कारण की त्यांच्याशिवाय हा संपूर्ण प्रवास अधुरा आहे. त्यांचं कौतुक करूयात आमच्या सर्व टायटल स्पॉन्सरचं, त्याच्याबरोबर प्रायोजक, आयोजक सर्वांचा आभार व्यक्त करूयात आणि घेऊन जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. राईट ओव्हर द विकेट. अकुटापायची लाईन यावेळेस मात्र बीट करतायत. एव्हरी डॉट बॉल इज अ क्राईम प्रवीण सर तुमच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर. आणि प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र डोकेदुखी बनणार बॅटिंग करणाऱ्या संघाची. परंतु ज्या वेळेला डॉट बॉल येतील ना त्या वेळेला आपण पाहतो की कॉळंदरे संघाचे जे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 11 शिलेदार त्यांचा कॉन्फिडन्स ना ऑटोमॅटिकली थोडासा ग्रॅब होताना आपल्याला पाहायला मिळतोय, थोडासा आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय, थोडासा आत्मविश्वास कुठेतरी खेचून आणताना पाहायला मिळतोय आणि हे दाखवले पुन्हा एकदा गोलंदाजाने जो मात्र कल्पेश इथं गोलंदाजी करतोय. निश्चितच प्रशांत या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संधीची वाट पाहत आहेत. आणखीन एक दमदार स्ट्रोक यावेळेला मात्र अगदी पुढ्यामध्ये केला होता, जणू निमंत्रण होतं, हे निमंत्रण स्वीकारलंय. येतोय बिगिट. 6 धावांसाठी शक्ती ऑनरूप षटकार. करतोय आणि त्याच्या या षटकाराने मन मोहित करून सोडलंय. काय टोलेबाजी चालली आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेग 5 धावा खर्च करत असताना पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला आणि आता मात्र त्याचा लांबच लांब हा लांब षटकार आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर मात्र जाऊन थांबतोय आपण पाहतोय 24च्या घरामध्ये. यावेळेला मात्र थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला. चेंडूची लाईन आणि लेंथ जर पाहिली तर थोडीशी अकूट लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. अगदी उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू होता. वाईडसाठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू आपल्याला नाहीये. रिव्ह्यू केवळ आपल्याला बिमरसाठी दिला जाईल. ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण जरूर करू, परंतु फक्त एक संधी तुम्हाला मिळेल रिव्ह्यूची आणि ती ही बिमरसाठी असेल आणि जर का ती संधी गमावलीत तर मात्र दुसरी संधी तुम्हाला मिळणार नाहीये. या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाज कल्पेशचं हे वैशिष्ट्य राहिलंय 0-6-0-6-0. या ठिकाणी 6 येणार का आणि यावेळेला मात्र अखूट टप्प्याचा पुन्हा एकदा तीच चूक. मिडल अँड लेग स्टिक वरती पिच होणारा चेंडू, लेंथ मध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे.
मॅच फिनिश केली जाणार की काय? निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर कारिवली संघ एफर्टलेस फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात. चला चेंडू पुरवायचा आहे. फार लांब जर का चेंडू गेला असेल तर मी बॉल बॉयला विनंती करतो की आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघा पुरवा. प्रवीण सर, ते दिवस नाहीयेत की एक बॉल आणि एक स्पर्धा. आता स्पॉन्सर्स आलेत, आता भरपूर आपले प्रायोजक आलेत आणि सिक्सर जर का आपला प्रायोजक असेल तर चेंडूंची काय कमतरता? निश्चितच या ठिकाणी सैत एंटरप्राइजेस अर्थातच सिक्सर सुप्रीमो जे बॉल पार्टनर आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया, कारण त्या चेंडूनं जी मजा आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आहे ना ती इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. नो डाऊट या संपूर्ण स्पर्धेला मात्र एक वेगळी मजा सिक्सरच्या बॉलनी दिलीत. अगदी गोलंदाज असतील, फलंदाज असतील, या दोन्ही साईडला त्यांनी मात्र साथ दिलेत. गोलंदाजांना उसळी असेल, बॅटिंग करत असताना चेंडू पिच बॅटवरती आला तर खूप लांब जाणं, या सर्व गोष्टी म्हणजे मी तर म्हणेल की वेल बॅलन्स. हा चेंडू गोलंदाजांसाठी तेवढाच महत्वाचा आहे, फलंदाजांसाठी देखील तेवढाच सहाय्यक आहे. म्हणजे सर्व गोष्टी अगदी बॅलन्स रूपामध्ये आपल्या सिक्सरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि या मॅचला निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की या विकेटने एक वेगळा टर्न दिलाय की काय हाच प्रश्न पडलाय. फलंदाज बाद होतात प्रतीक, ज्यांनी मात्र स्कोर कार्डवरती एक चांगली भूमिका दर्शवली, एक मॅरेथॉन इनिंग साकारली. आणि ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर आपली जिम्मेदारी काय असते, आपली भूमिका काय असते आणि कशा प्रकारे टेम्परामेंट ठेवलं पाहिजे होतं, या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन प्रतीकच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळालं. ज्यामुळेच की काय आपण पाहतो की टीमने एक मोठा पल्ला गाठला अगदी आपण पाहतो की विजयाच्या समीप येऊन थांबलेत. विजयाचे दरवाजे उघडणं अद्याप देखील बाकी आहे. निश्चितच अगदी आपलं म्हणणं रास्त आहे, परंतु पप्प्या खारीक अगदी पहिल्या दिवशी जो खेळाडू पेपरमध्ये झळकला ना तो खेळाडू मात्र आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्रवीण सर, पप्प्या खारीक नो डाऊट त्यांच्या नावामध्ये एक वेगळी मजा आहे, एक वेगळा आनंद आहे. ज्या प्रकारे त्यांनी पहिल्या दिवशीची ते न्यूज बनले होते ती एक वेगळी मजा. परंतु त्यांची जी टोपी आहे ना, ऑस्ट्रेलियन स्टाईल टोपी, ती ग्रीन कॅप, खूप एक वेगळा त्यांना खूप चांगला लुक देते मी तर असं म्हणेन. त्यांची जी ओव्हरऑल आपण बॉडी लँग्वेज पाहिली ना, एखाद्या ऑस्ट्रेलियन खेळाडू सारखी ही बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे मात्र सामन्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट निर्माण केला जाणार का? कॉलिंग आहे दोन खेळाडूंमध्ये आणि झेल कंप्लीट केला जातोय. दोन्ही सलामीचे फलंदाज आता मात्र तंबूच्या असलेल्या आणि धावा धावफलकावरती अजूनही 36 आपण पाहतो, म्हणजे 7 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता कारिवली संघाला. शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि इथून जर का गोलंदाजाला 2 निर्धाव चेंडू फेकले ना तर कहाणी में ट्विस्ट आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथे मात्र अपेक्षा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटीचा लिडिंग एज शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये फ्लाइंग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धाव फलकावरती आली आहे. कोणताही फलंदाज ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येतो ना, पहिला चेंडू ज्यावेळेला तो सिंगल मध्ये परावर्तित करतो त्याचा आत्मविश्वास हा द्विगुणित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सर, निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की बॅटीचा आउटसाइड एज घेतल्यानंतर एक छोटासा स्वीट साऊंड आला. अशा प्रकारचा आवाज आपल्याला लेदर बॉल क्रिकेटमध्ये आवर्जून पाहायला मिळतो. आणि हा आवाज जेव्हा कानावरती पडतो ना, ती मधुरता, ती लय, ते संगीत खूप 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 आवडीचं वाटतं मला तर. आणि चेंडू हवेमध्ये असणार आहे. वा, व्हॉट अ कॅच, कमालीचा कॅच, सामन्याला ट्विस्ट. येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. प्रवीण सर, होतील का, थांबवले जातील का, चेस केल्या जातील का, काळुंद्र संघ पुन्हा एकदा बाउन्स बॅक करेल का? निश्चितच अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी शेवटचे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ज्या खेळाडूच्या नावाचा आपण सातत्याने उल्लेख करत होतो ना, पप्प्या खारीक आता बाद झालेले आहेत. त्यामुळे काळुंद्रे संघ एक शर्थीचा प्रयत्न, एक शेवटचा संधी म्हणून या 6 चेंडूंकडे पाहिल. आपल्या क्रिकेटिंग करिअर मधील सर्वोत्तम 6 चेंडू तुम्हाला फेकलाय तर मात्र या सामन्याचा निकाल काहीसा वेगळा आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण सर, गोलंदाजी संघाचा जर का उल्लेख करायचा म्हणला तर पहिला 1-2 बॉल जर का डॉट आले, पहिला 1-2 बॉल वरती जर का विकेट आले, सामन्याला जी रंगत येईल, सामन्याला जी मजा येईल, सामन्यामध्ये जे ट्विस्ट निर्माण होईल ते पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आलाय. प्रेक्षकांना काही नकोय, त्यांना कोण जिंकेल कोण पराभूत होईल याच्याशी काही
घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त हवंय प्युअर एंटरटेनमेंट. ते म्हणतात ना मराठीमध्ये की नवरा मरो नवरी मरो, जेव्हाही मिळालं बस झालं. त्याच प्रकारचा सामना जातो की काय असं वाटू लागले. परंतु भिवंडी विभागामधून आलेला कारिवली संघ एक लढवईच्या वृत्तीचा संघ आहे. एक संघर्षमय प्रवास त्यांचा या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. पप्या खारीक जरी बाद झाला असलं तरी फलंदाजी आहे ना, अगदी तळातील फलंदाज देखील षटकार लगावतात. आणि अगदी आपल्या ग्रामीण क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर या स्पर्धेमध्ये आता कारिवली संघासाठी फक्त एका फटक्याचं काम बाकी आहे. आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर नो डाऊट आपल्या भात्यातील सर्वोत्तम प्रभावी अस्त्र म्हणजे प्रवीण घरत या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात. चेंडूमध्ये वळण देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. परंतु इतकं सोपं नसणार आहे. जो संघ जिंकेल तो संघ तर या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवेल. परंतु तुम्ही संघर्ष कशा पद्धतीने करता. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार, क्षेत्ररक्षक तैनात, ट्रॅप रचला गेला, धीम्या गतीचा चेंडू होता. कहारी मेटविस प्रवीणनं मात्र पहिली सफलता मिळाली आहे. प्रवीण सर ज्याचा उल्लेख केला होता ती गोष्ट पहिल्या बॉलवरती झालीत. एखाद डॉट एखाद विकेट जर का आली तर मॅचला रंगत निर्माण होईल. प्रोफेशनल लॉट मध्ये रायगडच्या या प्रोफेशनल लॉट मध्ये रॉयल कळंबोली संघाकडून खेळत असताना 3 मुख्य गोलंदाज वापरल्या गेल्यानंतर योगेश पेनकरची आवड, योगेश पेनकरची पसंती ही प्रवीणला असायची आणि प्रवीणने पुन्हा एकदा तो जादुई चेंडू टाकलाय आणि पहिल्या चेंडूवरती टिपलाय विकेट. मोहरा गारद झालाय. येणारे 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता असणार आहे. झोपलेला प्रेक्षक वर्ग जागा झालाय, बसलेला प्रेक्षक वर्ग उभा राहिलाय. जे उभे होते ते ऑन द टो झालेत आणि अक्षरशः मित्र असंच म्हणेन की बॅटिंग करणाऱ्या संघाने, फिल्डिंग करणाऱ्या संघाने देव पाण्यात सोडलेत की काय. निश्चितच या ठिकाणी कारिवली संघाला आपल्या फलंदाजांच्या गुणवत्तेवरती विश्वास आहे. नफ्स कंट्रोल करणं यावेळेला सर्वाधिक महत्वाचं असणार आहे. जो संघ आपल्या नफ्स कंट्रोल करेल ना तो विजयाच्या दिशेने असेल. मग तो क्षेत्ररक्षण करणारा संघ असो, आयदर तो फलंदाजी करणारा कारिवली संघ असो. काळुंद्रे विरुद्ध कारिवली अजूनही सामना दोलायमान अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कधी सामना काळुंद्रे संघाच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय तर कधी सामना कारिवली संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कधी अलीकडे कधी पलीकडे, कधी अलीकडे कधी पलीकडे, कधी फलंदाज कधी गोलंदाज, कधी बॅटिंग करणारी कधी फिल्डिंग करणारी, कधी काळुंद्रे तर कधी कारिवली. नक्की चाललंय तरी काय डोलाय मनस्थितीमध्ये हा सामना. धीम्या गतीने अजून एक डॉट बॉल आलाय. रायगडचा रॉस टेलर प्रवीण मात्र मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना त्याला योगदान देता आलं नाहीये, परंतु झालेल्या चुका याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम कुठेतरी प्रवीण करतोय. 4 बॉल 4 ची आवश्यकता. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं प्रशांत तर फलंदाजाने थोडंसं आपलं माइंड फ्रेश करणं गरजेचं आहे. जो दबाव आहे त्या दबावामधून स्वतःला सावरणं गरजेचं आहे. आणि जर का ही कामगिरी केली, कारण अजूनही तुमच्याकडे 4 संधी आहेत, तुम्हाला एक चेंडू कनेक्ट करायचा आहे. धारावीच्या विरोधामध्ये 32 धावा डिफेन्स आम्ही केल्या होत्या. याची पुनरावृत्ती आम्ही करू शकतो का हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केलाय सिंगल पेक्षा जास्त नाहीये. थोडस फंबल या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा या ठिकाणी कारिवली संघाला मिळतोय. थोडस फंबल आणि त्याचा फायदा घेत असताना सिंगलला केलंय डबल मध्ये कन्वर्ट. नशीब देखील मजा घेते मी तर एवढंच म्हणेन. पहिल्या 2 बॉलवरती नशिबाने साथ दिली बॉलिंग करणाऱ्यांना, आता नशीब खेळतंय ते म्हणजे बॉलिंग करणाऱ्यांबरोबर. निश्चितच या ठिकाणी कधी ऊन कधी सावली, कधी खुशी कधी गम असं चित्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळतंय. सामना अजूनही संपलेला नाहीये प्रशांत, कारण इथून जर पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती आल्यात. कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू उडवलाय. अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश करत असताना बॅट उंचावली आहे आणि जणू आपल्या तमाम चाहत्यांना अभिवादन करत असताना हा सामना मात्र जिंकलाय तो मिनेश 11 जय बजरंगा कारिवली संघानं. नो डाऊट मोठ्या गटातली ही मॅच होती आणि खूप इम्पॉर्टंट मॅच होती. प्रबळ दावेदार ठरणारी ही मॅच होती. कारिवली संघाने मात्र भिवंडी ते बेलापूर हा जो प्रवास केलाय म्हणजे 2 जिल्हे पास करत हे प्रवास करत इथपर्यंत आलेत. आणि आम्ही का आलेलो आहोत, आमची मनशा काय आहे, आमचे इरादे काय आहेत, आमची ताकद काय, आमची ओळख काय, हे सर्व काय कारिवली संघाने पुन्हा एकदा दर्शवलं. भिवंडी संघामधला दादा संघ म्हणून यांना ओळखलं जातं आणि तीच आज ओळख पुन्हा एकदा स्पष्ट करून देत असताना काळुंद्रे संघाला मात्र पराभूताचं पाणी पाजलंय. आणि पुन्हा एकदा चर्चेचा विषय आज नवी मुंबई परिसरामध्ये सकाळ चॅम्पियन कप मध्ये कारिवली संघाने अभिमानाने सांगितलंय हो आम्ही विजेते आहोत. निश्चितच पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा काळुंद्रे संघाच्या धावफलकावरती होत्या. मी म्हणेन 12 चेंडूमध्ये 12 धावा जरी असत्या तरी काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु जर आणि तर या शब्दांचा क्रिकेटमध्ये कोणतंही स्थान नसतं. परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेटचं सौंदर्यही नसतं. सामनावीराच्या पुरस्काराकडे आपण जाणार आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी डिक्लेअर करत आहोत. अष्टपैलू कामगिरी करणारा अर्थातच या संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहित
ठरतोय, मोहित घरत ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडू 21 धावा आणि गोलंदाजीमध्ये 1 षटक 6 धावा आणि कोणत्या प्रकारची सफलता नाहीये. पॉवर प्लेचं ते षटक होतं. तर विनंती असेल या ठिकाणी मोहितला की या आपण प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं जाईल. तर मोहित इथे आलेत. मोहित इकडे यायचंय आपण. येस, प्लेअर ऑफ द मॅच मोहित, दष्टपुष्ट शरीर यष्ट. येस, वेलकम असेल तुमचं. अप्रतिम बॅटिंग राहिली तुमची, खूप मजा आली. सकाळी सकाळी एवढी हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल हे अपेक्षित होतं आम्हाला आणि तुमची अपेक्षा, आमची अपेक्षा तुम्ही पूर्ण केली, याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो दोन्ही टीम्सला. प्रवीण सर देखील आमच्या समेत आहेत, तर मी विनंती करेन प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण द्यायचंय. मोहित आमच्या समेत जुडला गेलात आणि इथे मात्र त्याला सन्मानित केलं जाते प्लेअर ऑफ द मॅच या पारितोषिकाने. 3 षटकार, अप्रतिम षटक. मोहित 1 मिनिट थांबायचं प्लीज प्लीज. चला मोहित थोडेसे म्हणतात की आज माझा घसा बसलाय. बस तुझी बॅटिंग नको बसायला आणि तुझी बॉलिंग नको बसायला, हीच प्रार्थना आपण करूयात. खूप साऱ्या शुभेच्छा मात्र या पुढील मॅच साठी त्यांना देऊयात, त्यांच्या संपूर्ण टीमला मात्र देऊयात आणि थोडंसं थांबूयात. आणि एक विनंती असेल, प्लीज चला पुढील सामना दोन्ही टीम्स आपण उपस्थित राहायचंय, यायचंय आपण लवकरात लवकर. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्रवीण सर आफ्टर 1 मॅच, पहिली मॅच संपलेली आहे आणि आपण पाहतोय की प्रेक्षक वर्ग देखील हळूहळू करून आता मात्र मैदानावरती येऊ लागला. संडेचा दिवस आहे, नो डाऊट. संडेचा दिवस म्हणलं तर घरामध्ये कुठेतरी मांसाहारी जेवण, आणि मांसाहारी जेवण म्हणलं की सकाळी लवकर उठून पिशवी घेऊन बाजारामध्ये जावं लागतं, घरामध्ये सर्व सामान द्यावं लागतं, कारण की दुपारचं भोजन हे तगडं झालं पाहिजे. आणि हे सर्व कामं आपटून आता मात्र खेळाडू वर्ग असतील, जे आपले आपण पाहतोय की जे आपले बांधव आहेत, ते सर्व काम करून आज मैदानावरती ते उपस्थिती दर्शवतील, संपूर्ण दिवस एन्जॉय करतील, दुपारच्या भोजनाला घरी जातील, सायंकाळी पुन्हा एकदा छोटीशी झोप घेऊन अंतिम लढत पाहायला येतील. या सर्व गोष्टींचा मेळ आज मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळणार. परंतु तत्पूर्वी पहिली मॅच संपली आहे आणि जिथे मात्र आपण पाहतो की कारेवली संघाने मात्र विजय नोंदवलाय आणि येणारा पुढचा सामना कोणता असेल तो लगेच आम्ही तुमच्यापर्यंत अपडेट करतोय. तोपर्यंत धन्यवाद. मी थोडंसं थांबतोय, विश्रांती घेतोय, परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा, आनंद घेत राहा. सकाळ चॅम्पियन कप 2025.